अमरावतीत यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदारांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली। आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदारांनाही त्यांच्या पदाला मुकावं लागेल। आधी खासदारकी गेली, आता आमदारकी जाईल, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला। ते अमरावतीत बोलत होते। लोकसभेला लोकांनी निर्णय हा खासदाराच्या विरोधात दिलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। इथं आल्यानंतर लोकांची जी चर्चा आहे की इथले जे नेते आहेत, जे आमदार आहेत, त्यांचं लक्ष जमिनीवर जास्त असतं, व्यवसायावर जास्त असतं आणि कुठेतरी लोकांचं मत आलं की दिवाळी आली की फक्त शिधा तिथं वाटला तर होऊन जातं, साड्या वाटल्या तर होऊन जातं। पण लोकसभेमध्ये आपण बघितलं की पैसा मोठ्या प्रमाणात वाटून सुद्धा इथला भाजपचा उमेदवार हारलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 8 पैकी 4 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवावेत अशी मागणी केल्याचं रोहित पवार म्हणाले। त्यामुळे या संदर्भात आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, मात्र बडनेरा मतदारसंघ आमच्या पक्षासाठी सुटावा यासाठी प्राधान्याने प्रयत्न राहणार असाही सूचक इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला। शेवटी जेव्हा पार्टी कॅडर चार्ज होतं तेव्हा त्यांच्या अपेक्षाही विधानसभेसाठी जास्तीत जास्त सीट आपल्याला मिळाव्यात या हेतूतून अनेक कार्यकर्त्यांनी मागण्या सुद्धा तिथे केलेल्या आहेत। आमची जबाबदारी असते, निर्णय घेणारे आमचे मोठे नेते असतात, त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, अनिल देशमुख साहेब आहेत आणि जेव्हा महाविकास आघाडीमुळे आम्हाला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तिथं काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे साहेब या सर्वांची मिळून अशा प्रकारची चर्चा नंतरच्या काळामध्ये होईल।